नमस्ते. मी सचिन रमेश कुंभार, महाराष्ट्र ॲग्रो फलटण. आज DSS फार्म गोरे साहेबांच्या फार्मला व्हिजिट देण्यासाठी इथं आलो होतो. आणि आज बऱ्यापैकी न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा डाळिंबाबद्दल असेल किंवा डाळिंबाच्या विविध पद्धती आणि विविध मॅनेजमेंट आहे. आज सेंद्रिय खतांचा वापर कशा पद्धतीने करावा किंवा कोणत्या प्रकारचे सेंद्रिय खत वापरावेत, रासायनिक खतांचा कसा वापर करावा किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंट पूर्ण आहार शेतकऱ्यांना बागेला कशा पद्धतीने द्यावा या पद्धतीनं या गोष्टीची आम्हाला आत्ता माहिती चांगल्या पद्धतीने मिळाली. दुसरी गोष्ट, न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना आज जीवाणू स्लरी असेल किंवा NPKच्या डोसेस बाकीच्या आहेत आणि मायक्रोटनच्या डोसेस आहेत, ह्याबद्दल बी साहेबांनी आत्ता आम्हाला माहिती चांगल्या पद्धतीने दिली. डोसेस देत असताना परत तुमचा वॉटर मॅनेजमेंट आणि बाकीचा जो हे आहे, एक बेडची पद्धत असेल किंवा थोडंसं एक शरद किंग आत्ता नवीन एक व्हरायटी तुम्ही आणलेली आहे, या व्हरायटीबद्दलसुद्धा आम्हाला बऱ्यापैकी थोडीशी चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. बऱ्यापैकी आम्ही आत्ता या ठिकाणी प्रणाम ॲग्रोच्या माध्यमातून इथे जोडले गेलो होतो. शेतकऱ्यांना एक 300 ते 400 किंवा कधी 800 रुपयाचं मायक्रोटन घ्यावं लागतं. याच्यातून शेतकऱ्यांना आता प्रणाम ॲग्रोची अवेना न्यूट्रिस्लरी आपण जी देता, याच्यामध्ये 15 ते 20 रुपयानं शेतकऱ्यांना न्यूट्रिशन मॅनेजमेंट मिळतं आहे. आणि रोज खत देण्याची पद्धत किंवा रोज मायक्रोटन देण्याची पद्धत ही आज प्रणाम ॲग्रोच्या मार्फत आम्ही आत्ता लोकांना देत आहोत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की शेतकऱ्यांचा जो न्यूट्रिशन मॅनेजमेंटचा जो खर्च आहे तो कमी होतो आहे आणि पुरेपूर मॅनेजमेंट चांगलं न्यूट्रिशनचं होतं आहे, हे ह्याच्यातून आम्हाला दिसून येते. अवेना न्यूट्रीचा वापर आम्ही आता करत असताना बऱ्याचशा विविध पिकांवरती करतो आहे, ना की कुठल्या फळबागावर करतो आहे अशातला प्रकार नाही आहे. पण आम्ही आता विविध पिकावरती करत असताना कधी मका असेल, ऊस असेल किंवा इतर कुठलं पीक असेल, ह्याच्यातून सुद्धा आम्ही देत असल्यामुळं न्यूट्रिशन जे तुमच्या गुरांसाठी जे दिलं गेलं पाहिजे की काही गोष्टी त्या गुरांसाठी मिळाल्या पाहिजेत चारा पिकामध्ये, त्याही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिळतात आणि हे आता थोडंसं आढळून येत आहे.